गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर सकाळचे वाजले 7 आणि बघा पावसाला झाली सुरुवात। बघा गाइस सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला। हे बघा या बाजूला इथशी कोरडा आहे, इथशी ओला आहे, पाऊस अजून सुरूच आहे। हे बघा आभाळ एवढं होतं, खूप होतं। आणि गाइस आपली संध्या पण उठली आता। हाय गाइस, हाय गाइस। बघा हे बघा इकडून दिसते, हे बघा पत्राच्या नळीतून पाणी पडायला अजून सुरूच आहे पाऊस। आणि गाइस 2-4 मिनिटं पाऊस चालला। हे बघा वरी अजून बी आभाळ आहे। 2-4 मिनिटाच्या अवकाशानं आता पाऊस जराशी थांबला। गाइस मी बसलेलो आहो सध्या इथशी आणि माझ्याजवळ काय आहे बघा, याला म्हणतात जिलेबी। गाइस जिलेबी खातो आणि थोड्या वेळात भेटतो तुम्हाला। गाइस हे पहा रोहन अजून झोपलेलंच आहे, त्याला उठू आपण। रोहन रोहन उठ जा मेरे भाई, उठ जा, आपल्याला दिल्लीला जायचं आहे। गाइस हे उठलं, चल पॅकिंग वगैरे कर, तयारी वगैरे कर, आपली सकाळची फ्लाईट आहे, आपल्याला जावं लागते। चा 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 नंतर गाडीमध्ये झोप, गाडीमध्ये झोप, चा आहे की चा, चल तयारी वगैरे कर, दे फेकून तिकडे। शाळेत जायला का उद्या? बाबा बाबा शाळेत जायला उद्या? बाबा मग द्या म्हणा ना, तिच्यापाशी कार होता ना। समजलं का? काल फक्त झपड बांधू लागले बाबाला, विचार घ्यायचं काय असं, दात घासा, दात मोबाईलच्या मागे लागून दात घासा, आपण पारली खाऊ। आता उद्या काय गेलं का? ए भांडण नका करू रे। त्याला इतकं जाऊ नको म्हणा। संध्या संध्या केस धरायचे माहिती, इतनी बडी हो असं म्हणायचं, मला मारायचं नाही असं त्याला म्हणायचं। आँख दिखाता है। गाइस संध्या इथं बसली, गायचे मला भांडण करायली। आणि तू रे तू आला मोठा शाना। गाइस त्याचं चालू आहे फ्री फायर आणि परत आपल्यासोबत उघडा। आणि गाइस इथं संध्या बांगड्या काढत आहे। थांब नाही, पाण्याचं वातावरण आहे ना, कशी पागल आहे रे। मग काय, आणि एवढं वातावरण बेकार आहे, आभाळ आहे, विजा लावू शकते, तर डबल पाऊस येऊ शकते, माहितच नव्हतं। खायचं माहिती आहे का फक्त? जिलेबी खाली ना? हा जिलेबी खाली दाबून। एकदम चक्कीवर जाता का? आता ती चक्की चालू करणार ना पाण्यात? चक्कीच नाही ना, उकडून टाकली त्यांनी सगळी चक्की। बाहेर चालू करायली ती। अरे हो पण मांडलीच नसेल ना। बाहेर मांडली, पण आता सध्या पाण्याने झाकून ठेवली असेल, ती बाहेरच दळायली। कालच विचारलं मला, संध्याकाळी आणता जाऊ दे पाहतो। त्या संध्याचा चहा पिणं चालू आहे। संध्या जराशी केस अशी घेतली असती तर भूत अजून चांगलं वाटलं असतं।
शाबास शाबास शाबास. थांब म्हणते. काही चहा जळाला म्हणा. चला हे आमचा चहा. एकच तर केलं रे, तसं तर मला करता येते एक मला एकच करा. एक कलर. संध्या तुला कलर करता येते का याचा क्यूब? मी करतो शंकरी पांढरा. तू पण चहा पिन मग काय करायचं कर. नाही नाही. कोणत्या गावाला चालली? नाही गाय ना. हा, जळायला ना ते. हो, जळू दे ना. चल. जळायला काकाचा आपला. आणि जायचं असलं बसलं मी जातो चालून खायला लागते. काय हो? त्यातून व्यवस्थित टी परत दिवस सांडून टाकते कुठे काही नाही. सांडला? खाल्ला का? ते पण दाखव. झाडती. ही अशी धार आहे, एवढी हिंगती तशी तशी. गायजीनं क्यूब खोलून टाकलं इथं. हे काय केलं? हे आता बसवायचं कसं? मोडून टाकला तू या. हा भूत जमते भूत नवमी. ए जा रे, त्याला पण मला आवाज दे. म्हणजे मग आपल्या घरून आवाज देते याला. रफिक बाबा हे वाट ना. मला आवडलं ते शबीर दादा बाबा. काही संध्या नफा आपलं क्यूब चांगलं करलं. काय ना प्रश्न सगळं मोडलं होतं, चांगलं केलं पाहिजे. नाही. अगं ये ग. गाईज बऱ्याच दिवसानं आला आपल्या इथं सुमित. नाही तिकडे तुम्हाला कवा दिसते. सुमित तू काऊन येत नाही रे इकडं? नाही. गाईज सुमितचं घर आता आपल्या घरापासून दूर गेलं, त्याच्यामुळे सुमित येत नाही इकडं जास्त. कोणाचं? रुबिक क्यूब क्यूब क्यूब. आमच्या मोबाईलमध्ये होती कॅमेराच्या. असंच होतं. झोपे आली का सुमितला? मला तर येतच नाही, तसं काही करलं तरी येतच नाही. खाता येते का? काय ते नाव घ्या नावात काय विशेष? मी त्यांची मिसेस विशेष का? मिसेस आहे. विशेष तेच तर नाही. मिसेस ते माझी मिस का? मला ते येतच नाही. तुमच्या दोघीला काहीच येत नाही, खाता येते फक्त. आता मी तुला समजा बिना लग्नाचं तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाट नाही आलं. रोहित व्हिडिओ पाहिला का आजचा? गाय जिथं चालू आहे शोधाशोध. आमचं पाकिट हरपलं. आमच्या मामाचं पाकिट हरपलं. कोणाला तरी सापडलं. काय तेवढं खा. एकच रुपया. राम काय म्हणणं आहे? काहीच नाही. सांग सांग. काढून काढायची थोडी परत काढून. जेवढं ते खायलं होय. असं एवढं चिपटी करून काय झालं रन? काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? असं असेच हातपाय दिले बरोबर. सापडले संध्या, सापडले. ए सापडले सापडले. सगळ्यात जेव्हा मला ते आली. एवढं वेळ आठवण आली, एवढं फडकं कमी मदत केलं नाही का? बस हे रुतली. काय बा? पागल रे काय त्याच्यात सगळ्या जेव्हा मला ते आली. कसं मी आता बोललं. बरोबर आहे, माझं टाकलं होतं ते आहे ना. पागल मग जेव्हा किती ती आली मी जरा ए, 500 मध्ये 1000 रुपये, आता 1000 रुपये भाई. आणि 30 रुपये 500 रुपये मध्ये ते त्याला ते म्हणते. कशी म्हणली संध्या? डबल सांग. हा बसली. धर ना. तुला कोणी हा. म्हणा ना बाबा. हा पागल असं तुम्ही बैल असं का मी जातो राहतो.
असं तुला ती आहे म्हणे. हो का. हेरी शाड काय होत नाही ते. लहान आहे लहान. लहान आहे. लहान माणसाला बोलते. गाईज रोहितची सायकल. मी खेळलो होतो. बरं मी टाक वाटलं टाकतो, नाही तर नाही टाकत. तुम्ही वावरात जा बाबा. आता ऊन जेव तर दे. जेवा ना मग. त्याला वाढून देऊ. कसं येड जनावर आहे रे हे. भोकाराचं येऊन पडलं माझ्या गळ्यामध्ये. नुसतं जाय 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 जाय. इकडले इकडे गायब करेल, पत्ता लागू देणार नाही. मित्रांनो आम्ही आलो सध्या दवाखान्यामध्ये. नाव आहे दवाखान्याचं चिलकर. लाईफलाईन दवाखान्याच्या खाली तिथं कलरची सोनोग्राफी करायसाठी आलो होतो. आणि समजा तिथं फी घेतली 1800 रुपये आणि 3 वाजताचा टाईम सांगितला. तर आता बघू, समजा आता सध्या 1 वाजत आला, 3 वाजेपर्यंत बघू. आता इथं बसून होतो बाहेर या बाजूला. असं आहे. काही संध्याकाळचे 6:30 वाजले. आत्ता आम्ही घरी चाललो. इथं मागं अश्विनी घेत आहे नारळ. तिथं ती नारळ घेत आहे. आणि मित्रांनो पोहोचलो सध्या घरी. दिवसभराची धावपळ, दवाखान्यामधलं वातावरण मला काय सूट झालं नाही. त्याच्यामुळे मला झाली सर्दी. मला सर्दी झाली की एकदम भयंकर होते. किंवा नाक लाल भडक झालं मला. हाय मित्रांनो, आताच आमची केळं खाणं झाले, दिसत असतील तर. सर्दी लई झाली काही. मला काय करावं. लय झाली सर्दी. लय शिक 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 बाई शिक. बा काय झालं, काय झालं. हातची आली होती. शिक आली. हा शिक. बघा आताची केळाचे टप्पर. माय लानाई भांडे पडले. 6 वाजून 40 मिनिटं झाली. 40 मिनिटं झाली. या जिओच्या मोबाईलमध्ये पण विष्णुकुरे ब्लॉग म्हणजे व्हिडिओ येतात. तुम्ही पण एखाद्या दिवशी भात जा. तुम्ही भात पण ना हो, तुम्ही इथले खराबा भात जा.